नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत संजीव कुलकर्णी सर. आणि त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, जी ए समजले तेवढे समजले तसे. या पुस्तकाबद्दल आपण सरांशी या मुलाखतीत बोलणार आहोत. तर सर, थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. थँक्यू. आणि हो, सरांचा मी थोडक्यात परिचय देतो सुरुवातीला. सर MSc झालेले आहेत सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजीमध्ये. आणि सरांनी मास्टर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट केलं आहे आणि PhD मार्केटिंग या विषयात केलेली आहे. आणि सरांनी अजून एक PhD केली आहे मराठी विषयामध्ये, ज्याचा विषय होता जी ए कुलकर्णी यांचे साहित्य, कन्नड मराठी सांस्कृतिक अनुबंध. आणि सरांचं लोकप्रभामधील विज्ञान कथांच्या सदरामध्ये अनेक कथा सरांच्या प्रकाशित झाल्या आहेत. काट्याची कसोटी हा सरांचा विज्ञान कथा संग्रह लोकवाङ्मयगृह या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला असून या कथा संग्रहाला पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सार्वजनिक वाचनालय, कल्याण तसेच पद्मगंधा फाउंडेशन अहमदनगर यांचे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि सरांचं अजून एक पुस्तक आहे डुडल्स या नावाचं, हा ललित लेखांचा संग्रह प्रकाशित आहे सरांचा. आणि सरांची काही आगामी प्रकाशने आहेत त्याबद्दल म्हणजे त्यांचे मी थोडक्यात नावं सांगतो. जुने जाऊ द्या मरणा लागुनी हा विज्ञान कथा संग्रह, जाग आहे तो वरी रे हाही विज्ञान कथा संग्रह आहे. शटर स्पीड नावाचं सरांचं अजून एक पुस्तक येत आहे, जे काही चाकोरी बाहेरचे चित्रपट, अभिनेते, गीतकार यांच्यावरचे मुक्तचिंतन आहे. आणि GNच्या 30 कथा हे एक पुस्तक सरांचं येतं, ज्याबद्दल आपण थोडक्यात मुलाखतीमध्ये बोलू शकू. आणि घाटावरच्या गोष्टी हे ग्रामीण कथांचे ऑडिओ बुक सरांचे स्टोरी टेल या ॲपवर प्रकाशित झाले आहे. आणि लोकप्रभा, महाराष्ट्र टाइम्स, ललित, समदा, मेहता, पद्मगंधा यांसारख्या अनेक दिवाळी अंकांमधून सरांचे नियमितपणे लेखन प्रकाशित होत असते. अ, सरांच्या या पुस्तकाबद्दल मी थोडक्यात सांगतो. हे पुस्तक जे समजले तेवढे समजले तसे हे 2024ला प्रकाशित झाले आहे. पुस्तकात सरांनी मराठी साहित्यिक जी ए कुलकर्णी यांच्या लेखनाबद्दल खूप खोलात जाऊन लिहिले आहे, ज्याबद्दल आपण बोलू मुलाखतीत. आणि जी ए कुलकर्णी यांच्या कथांमधील समाज, निसर्ग, नीती, खाद्य संस्कृती या गोष्टी कशा प्रकारे चित्रित झाल्या आहेत याबद्दल सरांनी पुस्तकात लिहिले आहे. तसेच जी ए कुलकर्णी यांच्या साहित्यावरील कन्नड भाषेच्या प्रभावाबद्दल देखील पुस्तकात सरांनी लिहिले आहे. तर सरांनी कुठली मते पुस्तकात मांडली आहे याबद्दल आपण मुलाखतीत बोलू. तर सर, पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही जी ए कुलकर्णी यांचे साहित्य पहिल्यांदा कधी वाचले आणि त्यांच्या साहित्यातील कुठल्या गोष्टी तुम्हाला प्रभावित करून गेल्या? जी ए कुलकर्णींचं साहित्य मी पहिल्यांदा कधी वाचलं हे मला आठवत नाही, पण बहुतेक सगळ्या वाचकांप्रमाणे मी विदूषक ही त्यांची कथा पहिल्यांदा वाचली. आणि विदूषक या कथेने मी अर्थातच खूप भारावून गेलो आणि हा काहीतरी वेगळा लेखक आहे असं माझ्या लक्षात आलं. पण विदूषक ही एका पद्धतीची कथा आहे. जी यांनी ज्या 4-5 वेगवेगळ्या प्रकारच्या कथा लिहिल्या त्यामधली विदूषक ही एका प्रकारची कथा आहे. त्यामध्ये जुनी संस्कृत प्रचूर भाषा, तशी कथानक, तशी पात्र, तसे प्रसंग, असं ते एक गतकाळातलं वर्णन आहे. त्या प्रकारची विदूषक, मग त्यानंतर दूत, रत्न वगैरे अशा ज्या जैनच्या कथा आहेत त्या प्रकारच्या आहेत. पण त्यानंतर मी जैनच्या इतर ज्या कथा वाचल्या त्या अगदी वेगळ्या स्वरूपाच्या होत्या. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर राधी सारखी कथा आहे, अंजन सारखी कथा आहे, कसाब सारखी कथा आहे. याच्यामध्ये अगदी वेगळ्या प्रकारचं मला जैनचं लेखन बघायला मिळालं. त्यातली माणसंही तुमच्या आमच्या सारखी साधी आहेत किंवा आपल्याही पेक्षा मागासलेल्या भागामध्ये राहणारी आहेत. ती परिस्थितीने गांजलेली आहेत. त्यांची भाषा, त्यांचं वर्तन, त्यांची देहबोली, त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या भावना, त्यांचे विकार हे अगदी आदिम स्वरूपाचे, प्राथमिक स्वरूपाचे आहेत. आणि त्यांची मुळात त्यांची भाषा ही आहे की ज्या माणसानं विदूषक लिहिलं त्याच माणसानं फुंकासारखी कथा लिहिली हे पटायला अवघड जाईल इतका या दोन कथांमध्ये फरक आहे. त्याच्यानंतर मग मी जीएनच्या रूपक कथा, म्हणजे ज्याला जीएननी दृष्टांत कथा म्हटलेलं आहे, अशा काही कथा वाचल्या. त्या तर अगदीच वेगळ्या स्वरूपाच्या होत्या. मग जीएनचं काही अनुवादित साहित्य वाचलं, जीएननी लहान मुलांसाठी लिहिलेलं साहित्य वाचलं. आणि अगदी शेवटी शेवटी जीएननी च्या 2 पुस्तकांचा मला उल्लेख करावासा वाटतो. ते म्हणजे एक जीएनचं माणसे, अर्भाट आणि चिल्लर हे आत्मचरित्र वजा पुस्तक, आणि जीएनच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला लॉंग डेज जर्नी इन टू द नाईट हा जीएननी एका इंग्रजी नाटकाचा केलेला दिवस तुडवत अंधाराकडे हा अनुवाद. ही 2 पुस्तकं मला अगदी वेगळ्या स्वरूपाची वाटली. म्हणजे
हा असा एका मितीमध्ये न सापडणारा, एका प्रकारचं लेखन न करणारा असा काहीतरी आगळा वेगळा लेखक, म्हणून मग जे माझे आवडते लेखक झाले म्हणून मग त्यांच्यावर मी अभ्यास करावा असं ठरवलं. हा, आणि सर तुमचं पुस्तक जे आहे, जे समजले तेवढे समजले तसे, हे पुस्तक प्रबंधावर आधारित आहे असे पुस्तकात उल्लेख आहेच त्याचा. तर जे कुलकर्णी यांच्या लेखनावरील कन्नड भाषेचा प्रभाव हा तुमच्या प्रबंधाचा विषय आहे. तर हा विषय अभ्यासासाठी निवडावा असं तुम्हाला का वाटलं? माझं गाव कोल्हापूर. माझ्या गावामध्ये, मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे. त्या माझ्या गावामध्ये बरेचसे लोक माझ्या लहानपणी कानडी बोलत असत. पण ही कानडी अगदी म्हणजे म्हैसूर बेंगलोर मधली जी कानडी आहे ती कानडी आणि ही कानडी त्यात अगदी फरक आहे. ही कानडी बराचसा मराठीचा प्रभाव असलेली कानडी आहे. जसं जसं आपण महाराष्ट्र ओलांडून दक्षिणेला जायला लागतो, पश्चिम दक्षिण भाग जो आहे म्हणजे साधारणतः हुबळी धारवाड, त्याच्या अलीकडे निपाणी असा भाग जो आहे, त्या भागामध्ये बोलली जाणारी कानडी आणि मराठी या दोन्ही भाषा ह्या एकमेकांच्या प्रभावाने सरमिसळ झालेल्या आहे. म्हणजे कानडीवरती मराठीचा प्रभाव आहे आणि मराठीवरती कानडीचा प्रभाव आहे. जीएनच्या काही कथांमध्ये आणि जीएनच्या पत्रांमध्ये मला अशा प्रभावाची उदाहरणं सापडली. म्हणजे त्यातल्या काही जीएनच्या काही कथांमधल्या पात्रांची नावं, नंतर त्यांच्या तोंडी असलेले शब्द, वाक्प्रचार आणि संस्कृती आपण जेव्हा विचार करतो तेव्हा संस्कृतीमध्ये ह्या बऱ्याचशा सगळ्या गोष्टी येतात. खाद्यपदार्थ येतात, समजुती येतात, भाषा येते, देहबोली येते, जगण्या वागण्याच्या पद्धती येतात, देवांची नावं येतात, देवांची आराधना करण्याचे प्रकार येतात, कर्मकांड येतात. हा सगळा भाग लक्षात घेता मला जीएनच्या कथांवरचा कानडी भाषेचा आणि कानडी संस्कृतीचा प्रभाव हा एक भाग अभ्यास करावासा वाटला आणि त्याच्यावर अभ्यास झालेला नाही असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळं जे कुलकर्णी यांच्या वाङ्मयावरती, जे कुलकर्णी यांच्या लेखनावरती कानडी भाषेचा असलेला प्रभाव आणि कानडी आणि मराठी अशा दोन्ही संस्कृतींची त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला सापडणारी सरमिसळ याविषयी मला काहीतरी लिहावं असं वाटलं. मग हे थोडंसं लिखाण मी प्रत्येक वर्षांपूर्वी मनोगत या वेबसाईटवरती म्हणजे संकेतस्थळावरती लिहिलं. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातल्या काही लोकांनी त्यावेळी मला सुचवलं की या विषयावर तुम्ही पीएचडी का करत नाही. तर पीएचडी, मराठीमध्ये पीएचडी करण्यासाठी आवश्यकची एमए ही काही डिग्री माझ्याकडे नव्हती, पण दरम्यान माझी मॅनेजमेंट मधली पीएचडी झालेली होती आणि पुणे विद्यापीठाच्या तत्कालीन मराठीच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटनी मला नंतर विद्याशाखीय म्हणजे इंटरडिसिप्लिनरी प्रकारचा अभ्यास करायची परवानगी दिली आणि माझी एमए माझं मराठीमध्ये एमए झालेलं नसताना देखील मला पीएचडी ला ऍडमिशन मिळाली. 5 वर्ष साधारणतः मी या विषयावरती काम केलं. तो 5 वर्ष हा माझ्या अतिशय आनंदाचा भाग होता. कारण जीएनचं वाङ्मय मी सगळं वाचलेलं होतं, पण जीएनच्या वरती लिहिलेलं इतरांनी वाङ्मय, इतरांनी लिहिलेली पुस्तकं, लेख हे सगळे मला त्या अभ्यासकाच्या दृष्टीतनं वाचता आले आणि त्यामुळे तो अतिशय आनंदाचा काळ गेला आणि त्यातून माझा प्रबंध झाला, त्यातून माझी डॉक्टरेट झाली आणि त्या प्रबंधावर काही संस्कार करून मग हे पुस्तक जे समजले तेवढे समजले तसे थोडस या पुस्तकाच्या नावाविषयी सांगतो आणि थांबतो. जीए कितीही वाचले आणि जीए चा कितीही अभ्यास केला तरी जीए हे आपल्याला पूर्णपणे समजले असा दावा कोणी करू नये. तसं मलाही वाटलं की जीएनचा इतकी वर्ष जीएनचं वाचन करून आणि थोडासा जीएनचा अभ्यास करून देखील जीए हे काय रसायन आहे ते माझ्या हाती लागलं नाही असं मला वाटलं. म्हणून मी नम्रपणे त्या पुस्तकाचं नाव जीए समजले तेवढे समजले तसे असं ठेवलेलं. आणि सर तुम्ही त्याबद्दल आता बोललाच आहात की जे कुलकर्णी यांच्या लेखनावर लेखनाचा अभ्यास करून अनेक पुस्तकं, अनेक लेखन प्रसिद्ध झाले आहे आतापर्यंत. तर तुमच्या पुस्तकाचे वेगळेपण काय आहे असे तुम्हाला वाटते? म्हणजे त्यांच्या साहित्यासंदर्भात कुठल्या नवीन गोष्टी तुम्ही तुमच्या पुस्तकातून मांडल्या त्याबद्दल सांगू शकाल का थोडक्यात? 2-3 गोष्टी मला सांगता येतील. एक तर धर्म आणि नीती. माझ्या पुस्तकामधलं एक महत्वाचं प्रकरण म्हणजे धर्म आणि नीती. धर्म आणि नीती याच्याविषयी ज्या कल्पना आहेत त्या कल्पना कालसापेक्ष असतात, परिसर सापेक्ष पण असतात. पण महाराष्ट्र कर्नाटक या सीमा भागामधल्या लोकांच्या जीएनच्या कथांमध्ये दिसलेल्या धर्म आणि नीती विषयक कल्पना काय आहेत याच्यावर मी एक थोडस खोलात जाऊन अभ्यास केलेला आहे. ते त्या पुस्तकातलं एक महत्वाचं प्रकरण आहे असं मला वाटतं. मगाशी तू जसं म्हणलास तसं भाषा, जे कुलकर्णींच्या
लिखाणामध्ये आलेले कानडी शब्द. एक शब्दाचं उदाहरण सांगून पुढे जातो मी. यांचं माणसे अर्भाट आणि चिल्लर असं एक पुस्तक आहे. त्यातल्या अर्भाट या शब्दाची व्याख्या करताना जे म्हणतात की अर्भाट हा एक गुणी कानडी शब्द आहे. अर्भाट म्हणजे अगदी खानदानी, मोलाचा, अगदी क्लास. आणि जेनी उदाहरणं दिलेली आहेत की अर्भाटची उदाहरणं काय, तर मनसुरांचे गाणे कसे झाले, मनसूर म्हणजे अर्थातच मल्लिकार्जुन मनसूर, मनसुरांचे गाणे कसे झाले तर अर्भाट. मठातले जेवण कसे होते तर अर्भाट. नाटकातल्या हिरण्यकश्यपूच्या मिशा कशा होत्या तर अर्भाट. असा तो अर्भाट हा त्याला यांनी गुणी शब्द असं नाव दिलेलं आहे. असे बरेच शब्द मला त्यांच्या लिखाणामध्ये सापडले. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे शब्द माझ्या आसपासचे लोक, मी ज्या काळी त्या भागामध्ये वाढलो त्या काळामध्ये माझ्या आसपासचे लोक हे शब्द वापरत असत. त्यामुळे मला ते आणखीन एक वेगळं नातं जुळाल्यासारखं वाटलं. तर ही 2-3 प्रकरण आहेत. खाद्यपदार्थांचा एक उल्लेख मी सांगतो की साधारणतः आपल्याकडं खाद्यपदार्थांमधलं वैविध्य इतकं आहे की आपल्या खंडप्राय देशामध्ये एका भागात खाल्ले जाणारे पदार्थ आणि दुसऱ्या भागात खाल्ले जाणारे पदार्थ याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रदेशांचं त्या बाबतीत नातं आहे. महाराष्ट्रात कर्नाटकातले बरेच पदार्थ खाल्ले जातात, कर्नाटकात महाराष्ट्रातले बरेच पदार्थ खाल्ले जातात. पण काही पदार्थ असे आहेत की जे जास्तीत जास्त सीमा भागामध्ये प्रसिद्ध आहेत. अशा पदार्थांची काही काही मला उदाहरणं जीएनच्या कथांमध्ये, जीएनच्या पत्रांमध्ये वाचायला मिळाली. आणि मग ते त्या जीएनच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य असं मला वाटलं आणि त्याच्यावरती मी थोडस अभ्यास करून लिहिलं. ही 2-3 मला माझ्या पुस्तकाची वैशिष्ट्य आहेत असं वाटतं. आणि सर, जे कुलकर्णी यांच्या साहित्यावर प्रकाशित झालेली जी इतर अनेक पुस्तकं आहेत त्याबद्दल, म्हणजे त्यांपैकी कुठलं पुस्तक तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं किंवा आवडलं, काही सांगू शकाल त्याबद्दल? जीएन विषयी बऱ्याच लेखकांनी, कवींनी, लेखिकांनी लिहिलेलं आहे. गंगाधर गाडगे यांचं आजकालचे साहित्यिक नावाचं पुस्तक, नंदाताई पैठणकर, जीएनच्या भगिनी नंदाताई पैठणकर यांनी लिहिलेलं प्रिय बाबू अण्णा हे पुस्तक, जीएनचे जवळचे मित्र मद हातकणंगलेकर यांचं उघडझाप हे पुस्तक, जीएनच्या कथा एक अन्वयार्थ हे धोबी देशपांडेंचं पुस्तक, जे एक पोर्ट्रेट हे सुभाष अवचरांचं पुस्तक, प्रिय जी ए सप्रेम नमस्कार हे सुनीताबाई देशपांडेंनी जीएनना लिहिलेल्या तरांचं पुस्तक, जीएनच्या कथांमधील अविस्मरणीय व्यक्तिरेखा हे धनंजय आचार्य यांचं पुस्तक, ही मुख्य पुस्तकं सांगता येतील. या व्यतिरिक्त अरुणा ढेरे, गोविंद तळवकर, कांता शेळके, जयवंत दळवी, वसंताबाजी ढाके, अप्पा परचुरे, विजय पाडळकर, गप्र प्रधान, गवा बेहरे, सदान बोरसे, शंकर वैद्य, शंकर सारडा अशा अनेक लोकांनी जीएनच्या वरती वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले लेख, हे सगळं मला या निमित्तानं वाचता आलं. हे सगळं मला या माझ्या अभ्यासाच्या आणि या पुस्तकाच्या दृष्टीनं लक्षणीय असं वाटतं. आणि सर, कथा किंवा एकंदरीत कथात्मक साहित्य हे कथात्मक नसलेले जे लेखन असते म्हणजे नॉन फिक्शन, यापेक्षा कुठल्या पद्धतीने वेगळे असते असे तुम्हाला वाटते? म्हणजे हा तर मुख्य फरक आहेच की कथात्मक साहित्य हे काल्पनिक असते आणि नॉन फिक्शन हे लेखन खरे असते, सत्य असते. पण मला या अर्थाने विचारायचे होते की कथात्मक साहित्य जीवनाबद्दलची कुठली सत्य मांडू शकते जे नॉन फिक्शन लेखनातून मांडणे अवघड असू शकते, असे तुम्हाला वाटते? त्याची थेट तुलना करता येणार नाही असं मला वाटतं. कारण कथा हा एक वाङ्मयाचा वेगळा प्रकार आहे, तो अत्यंत प्रभावी प्रकार आहे. ज्या प्रकारच्या कथा जीएननी लिहिल्या त्यांना ते लघुकथा या विभागामध्ये जरी त्यांची गणना करता येत असली तरी जीएनच्या कथा या त्या दृष्टीनं लघु नाही आहेत. कारण ते जीएनच्या कथा या 25-30 पानांच्या दीर्घ कथा असतात. जीएननी छोट्या पण कथा लिहिल्या नाही असं नाही, पण कथेचं जे पारंपरिक स्वरूप आहे म्हणजे त्याला एक सूत्र असते, एक निर्घाट असते, उकल असते, त्यापेक्षा जीएनच्या कथा ह्या बऱ्याच अर्थाने वेगळ्या आहेत. आणि मला असं वाटतं की मानवी जीवनामधली सुखदुःख, मानवाच्या भावभावना या व्यक्त करण्यासाठी लघुकथा हे नॉन फिक्शन म्हणजे एखादा लेख लिहून आपल्याला माणसाच्या भावना आणि त्यांच्याविषयीचे लेखकाचं मत हे लिहिता येईल. पण त्याला जर एक कथेचं स्वरूप दिलं तर त्यात ते अधिक प्रभावीपणे सांगता येईल असं मला वाटतं. दुसरं म्हणजे रंजकता.
कथेमध्ये कथेचा रंजकता हा एक मोठा गुण असतो. जसा प्रासादिक कथा असणे हा एक कथेचा मोठा गुण असावा लागतो. कथेमध्ये सुलभता असावी लागते. कथा तशी कथा ही रंजक असावी लागते. आणि रंजकता हा एक जर गुण लक्षात घेतला तर तिथं मला असं वाटतं की लघुकथा ही बाकीच्या नॉन फिक्शन पेक्षा एक पाऊल पुढे जाते. आणि त्यामुळं लेखकाला जे मांडायचं आहे ते त्यानं रंजकतेच्या अंगाने जर मांडलं, म्हणून एखाद्या कथेच्या स्वरूपात मांडलं तर ते जास्त प्रभावी होतं असं मला वाटतं. पण याच्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे की जेएनच्या कथा जरी रंजक असल्या तरी जेएनच्या कथा सोप्या नाहीत. त्यामुळे सुगमता असा जर आपण एक प्रासादिकता आणि सुगमता असा जर गुण घेतला तर जेएनच्या कथांना सुगम असं म्हणता येणार नाही, कारण जेएनच्या कथा या समजायला अवघड आहेत आणि जेएनच्या कथांमध्ये सांकेतिकता आहे. तर त्यामुळं तिथं जेएनची कथा ही तर लघुकथांपेक्षा वेगळी होते, पण त्याच्याविषयी आपण पुढे बोलूच. सर, तुम्ही स्वतःही कथात्मक साहित्य लिहिलं आहे, तर तुम्ही या संदर्भात काही सांगू शकाल? हे माझं स्वतःच्या कथा, माझ्या बहुतेक कथा या विज्ञान कथा आहेत. हो. तर विज्ञान कथा असल्यामुळं जेएननी लिहिलेल्या कथा आणि मी लिहिलेल्या कथा यांची तुलना करू नये आणि होऊ पण शकत नाही. हो, नाही म्हणजे कारण या अर्थाने की म्हणजे नॉन फिक्शन मधून जे मांडता येत नाही ते कथात्मक साहित्यातून कशा प्रकारे मांडता येतं या संदर्भात. हा, ते तसं म्हणजे एखाद्या वैज्ञानिक लेख लिहिण्यापेक्षा एखादी कथा लिहिणं हे मला जास्त सोपं वाटलं आणि त्याच्यामुळं मला मेसेज द्यायचा आहे तो मेसेज मला जास्त चांगल्या रीतीने देता येईल असं वाटलं. एक उदाहरण सांगतो की हत्ती आणि माणूस यांच्यामध्ये जो संघर्ष आहे त्या संघर्षावरती तंत्रज्ञानाच्या मदतीने काही उपाय काढता येतील का, आणि हत्ती आणि माणूस यांच्यामधला संघर्ष टाळण्यासाठी काही करता येईल का, ही एक कल्पना माझ्या डोक्यात आली की हे फिक्शन आहे, पण हे पुढे होईल न होईल सांगता येत नाही. असं काहीतरी करता येईल आणि याला विज्ञानाचा आधार घेऊन हे करता येईल, या दृष्टीनं मी ही एक पूर्णपणे काल्पनिक विज्ञान कथा लिहिली. तर त्याच्यामध्ये तसं करत असताना ती रंजक व्हावी म्हणून मला काही प्रयत्न करावे लागले. तर तिथं मला असं वाटलं की ती विज्ञान कथा लिहिल्यामुळं ती एखाद्या लेखापेक्षा जास्त प्रभावी झाली असं मला वाटतं. दुसरं म्हणजे मी ज्या विज्ञान कथा न लिहिलेल्या म्हणजे विज्ञान कथा नसलेल्या माझ्या ज्या कथा आहेत त्या कथा लिहिताना तर त्या कथा जीएनच्या शैलीच्या होणार नाहीत ची खबरदारी घेण्यासाठी मला प्रयत्न करावे लागले. म्हणजे कारण अगदी स्वाभाविक आहे, इतकं मी जीएनचं साहित्य वाचलेलं आहे की लिहिताना मी जीएनच्याच पद्धतीनं जीएनच्याच शैलीनं लिहिणं अगदी स्वाभाविक होतं. तर त्यामुळे मी एक पाटपाणी नावाची कथा लिहिली, ती माझ्या एका पुस्तकामध्ये येईल आता. ती पाटपाणी ही विज्ञान कथा नाहीये, तर ती साधारणतः राधी किंवा कैरी अशा जैनच्या ज्या कथा आहेत, म्हणजे तिथं मध्ये बालनायक आहे आणि बालनायकाच्या दृष्टिकोनातनं ती कथा बालनायक ती कथा सांगतो असा तो कथेचा साचे आहे. तर तसं करत असताना मला आपण जीएनची नक्कल करायची नाही यासाठी प्रयत्न करावे लागले, आणि तसं एवढे प्रयत्न करून देखील मला त्या जीएनच्या सावलीमधनं पूर्णपणे बाहेर पडता आलं नाही असं मला वाटतं. त्यामुळं जीएनच्या कथांची माझ्या कथांची तुलना होऊच शकत नाही. पण आता मी प्रयत्न मुद्दाम असा करतो की जे लिहितो ते जीएनच्या शैलीपेक्षा अगदी वेगळं असावं असा लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि सर, म्हणजे तुम्ही पुस्तकात असे मत मांडले आहे की जी ए कुलकर्णी यांना शोक या भावनेचे आकर्षण होते, तर ही गोष्ट त्यांच्या साहित्यात कशा प्रकारे व्यक्त झाली आहे त्याबद्दल सांगू शकाल का? जीएनच्या लेखनाचं जर तत्वज्ञान आपण लक्षात घेतले, एकतर मुळात जी ए कुलकर्णी हा अत्यंत हुशार माणूस होता. नुसताच विद्वान नव्हे तर व्यासंगी माणूस होता. जीएनचं वाचन जर लक्षात घेतलं, जीएनचा व्यक्तिगत पुस्तकांचा संग्रह जर लक्षात घेतला, जीएनची विचार करण्याची वृत्ती लक्षात घेतली आणि जीएनचं स्मरण जर लक्षात घेतलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की सामान्य माणसाच्या तुलनेमध्ये हा अत्यंत हुशार, अत्यंत बुद्धिमान आणि स्वतंत्र विचार करणारा माणूस होता. जेनी नियतिवाद या वादाला आपल्या लेखनाचं सूत्र मानलं. म्हणजे जीएनच्या लेखनामधलं सूत्र काय असतं, तर माणसाच्या कितीही अपेक्षा असोत, किती प्रयत्न असोत, किती आकांक्षा असोत, किती स्वप्न असोत, या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारी नियती नावाची एक शक्ती असते. आणि ती शक्ती मानवाच्या सगळ्या आशा, आकांक्षा, स्वप्न यांच्यावर नियंत्रण ठेवते आणि बऱ्याच वेळा त्यावर पाणी फिरते. त्यामुळं माणूस प्रयत्न करतो
माणूस उत्साहानं एखाद्या गोष्टीसाठी धडपडतो, पण शेवटी त्याच्या लक्षात असं येतं की आपल्या हातात काहीच नाही, आणि जे कुठेतरी आधी कुणीतरी ठरवलेलं आहे किंवा जे लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच त्या गोष्टी होतात. अल मखदूम मखदूम असं त्यांचं ते मधलं वाक्य आहे. म्हणजे जे लिहून ठेवलेलं आहे ते होईल, तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या प्रयत्नांना तसा काही अर्थ नाही. असं एक नियतीवादी तत्वज्ञान आहे. इथं हा शून्यवाद नाही. यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की हा शून्यवाद नाही, निहिलिझम नाही. निहिलिझम मध्ये कशाचा अर्थ नाही, याला निहिलिझम किंवा शून्यवाद असं म्हणतात. जे म्हणतात की माझ्या कथांमध्ये तत्वज्ञान तसं नाहीये, माझ्या कथांमध्ये गोष्टींना अर्थ आहे, पण तो अर्थ ठरवण्याचं त्याची कुवत आपल्याकडे नाही, ही ताकद आपल्याकडे नाही, त्याच्यावर नियंत्रण करणारी एक वेगळीच शक्ती आहे. अशामुळं असं तत्वज्ञानावर जेव्हा एखादा माणूस लिहितो तेव्हा साहजिकच त्या कथा निराशावादी होतात. कारण आपल्या प्रयत्नांना काही अर्थ नाही, आपल्या प्रयत्नांच्या वर नियंत्रण करणारी वेगळी शक्ती आहे, आणि ती शक्ती काय करेल हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे मानवाचे प्रयत्न हे विफल होतात, असं जीएननी काढलेला अर्थ आहे. त्यामुळे जीएनच्या कथांमध्ये निराशावाद किंवा जीएनच्या कथा या बऱ्याचशा कथा या शोकांतिका आहेत. तर जीएनना शोक या भावनेचं आकर्षण होतं, याला त्यांचा व्यासंग कारणीभूत आहे का, त्यांची मुळात विचारसरणीच कारणीभूत आहे का, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही घटना कारणीभूत आहेत, हे शोधून काढणं म्हणजे खरं जीएनच्याच द रायटिंग नॉट द रायटर या तुम्हाला बोर्ड घातल्यासारखं होईल. जे असं म्हणत असत की त्यांनी काय लिहिलंय ते बघा, एखाद्या कलाकाराची अभिव्यक्ती तुम्ही बघा, तो कलाकार कसा आहे मला फारसं महत्व नाही. म्हणजे एखाद्या शिल्पकाराचं शिल्प बघा, एखाद्या चित्रकाराचं चित्र बघा, एखाद्या लेखकाचं लेखन बघा, एखाद्या कवितेची कविता बघा. वैयक्तिक आयुष्यामध्ये जी तो लेखक, तो शिल्पकार, चित्रकार, कवी कसा आहे याच्याशी फारसा काही संबंध असू नये. त्यामुळं शोक या भावनेचं आकर्षण होतं हे तर निर्विवाद. त्यांच्या बहुतांश 99% कथा या शोकांतिका आहेत, हेही खरं. पण तो जीवनाचा एक अर्थ असं त्यांनी स्वीकारलेलं होतं. जीवनाला सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही अर्थ असू शकतात. त्यातला नकारात्मक अर्थ हा त्यांनी आपल्या जीवनाचं तत्वज्ञान म्हणून स्वीकारला. आणि सर, त्याबद्दल तुम्ही बोललाच आहात आता तरी, जे कुलकर्णी यांच्या साहित्यात कुठल्या गोष्टींचे मुख्यत्वे करून चित्रण असते असे तुम्हाला वाटते? आणि अर्थात त्यांनी बऱ्याच कथा लिहिल्या आहेत, तुम्ही बोललात त्याबद्दलही, आणि त्यात बरेच वेगवेगळ्या स्वरूपाचे चित्रण असू शकते. पण एकंदरीत त्यांच्या साहित्यात कुठल्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात असे तुम्हाला वाटते? लक्षात घेतलं पाहिजे की जीएननी ज्या काळात ह्या कथा लिहिल्या त्या काळाला आता 70-80 वर्ष झालेली आहेत. त्या काळामधले सामाजिक प्रश्न, त्या काळामधली सामाजिक स्थिती, त्या काळातले लोकांची जगण्या वागण्याची पद्धत, काळामधल्या समाजमान्य अशा रूढी ह्या सगळ्या वेगळ्या होत्या. आज ज्या गोष्टी आपल्याला सहज सुलभ वाटतात त्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा त्या गोष्टींची कल्पना करण्यासाठी त्या काळात प्रचंड धडपड करावी लागत असे. दुःख हा मानवी जीवनाचा त्या काळातला एक स्थायी भाव होता. आत्ताच्याही जीवनामध्ये दुःख आहे, नाही असं नाही, पण जीवनाच्या मूलभूत गरजा आणि आयुष्यातली मूलभूत गोष्टी मिळवण्यासाठी त्या काळात प्रचंड धडपड करावी लागत असे. दारिद्र्य, रोगराई, बालमृत्यू, बालविवाह, लहान वयातच मुलींना वैधव्य प्राप्त होणे, अशा असंख्य गोष्टी होत्या. याच्याबरोबरच सामाजिक विषमता होती, आणि मानव दुःख ज्या गोष्टीने दुःख होईल अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. जैनच्या काही कथांमध्ये एखादी स्त्री निपुत्रित असते, त्याचं दुःख आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार, म्हणजे काकण्यासारखी कथा आहे, त्याच्यामध्ये मिस्त्रीसारखा माणूस 2 स्त्रियांवरती अत्याचार करतो, ते दुःख आहे. एकटेपणाचं दुःख आहे. दारिद्र्य, आता रात्र झाली गोकुळी सारखी कथा आहे, त्यामध्ये भुकेचं आणि दारिद्र्याचं वर्णन आहे. ते इतकं प्रभावी आहे की ते वाचल्यानंतर एखाद्या माणसाला आपल्या अन्नामध्ये एक चतकोर भाकरी सुद्धा टाकणं जमणार नाही, इतकं ते प्रभावी आहे. भूक आणि दारिद्र्य हे होतं. शेवटचा दिवस सारखी कथा आहे, त्याच्यामध्ये ते माणसाच्या एकटेपणाचं दुःख आहे. आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे राणीसारखी गोष्ट आहे, याच्यामध्ये एका आजोबाला आपल्या नातीचा मृत्यू बघायला लागतो, आणि तो ते आजोबा म्हणजे दृष्टी नसलेले आजोबा असतात, आणि त्यांना शेवटी असं वाटतं की आपली
अगदी हसती खेळती नात निघून जाते आणि आपल्याला बाकी हे नको असलेलं आयुष्य मिळतं, हे आहे. त्यामुळं जेनी सामाजिक आशय असलेल्या गोष्टी लिहिल्या नाहीत असं जेएनच्या लिखाणावर एक आरोप केला जातो. पण मला असं वाटतं की जेएननी मूलतः माणसांच्या गोष्टी लिहिल्या आणि माणसाची दुःख, माणसाच्या भावना, माणसाचे एकमेकांमधले संबंध, आणि मग जेएननी त्याला एक कलात्मक स्वरूप दिलं. जेएननी त्याला एक सांकेतिकतेचं स्वरूप दिलं, एक रहस्यमयतेचं स्वरूप दिलं. आणि परत या सगळ्यावर सगळ्याला भेदून जाणारी म्हणू आपण असं, या सगळ्याला भेदून जाणारी जेएनची एक विशिष्ट अशी भाषा शैली, या सगळ्यामुळे मला असं वाटतं की जेएनच्या कथा त्यांनी समकालीन लेखकांपेक्षा कमी कथा लिहिल्या. जेमतेम 150 कथा त्यांनी लिहिल्या. आणि जेएनचा मृत्यू होऊन देखील आज इतकी 40 एक वर्षे होऊन गेली तरी सुद्धा जेएनचं नाव अजूनही काढलं जातं आणि जेएनच्यावरती लोक बोलतात आणि जेएनच्या कथा वाचतात. तर याचं कारण मला वाटतं की जेएननी आयुष्याच्या गाभ्याला स्पर्श करणाऱ्या कथा लिहिल्या.